नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. सासू मनाने खूप प्रेमळ आहेत, पण कमळाच्या पोकळीप्रमाणे असलेले नाजूक डोळे, हरणींसारखी तीक्ष्ण नजर, नाजूक तरतरीत नाक, गुलाबासारखे लालचुटुक होठ, पांढरे शुभ्र दात, हसताना गालावर उमटणाऱ्या खळ्या, दाट काळेभोर केस, तुकतुकीत त्वचा, एखाद्या स्वर्गातील अप्सराला लाजवेल असा सुंदर असा शरीराचा भाधा असलेली सोनल ही आता जाधव परिवाराचा हिस्सा झाली आहे. नुकतेच सोनलचे लग्न जाधव परिवारात एकुलता एक असलेल्या शक्कर सोबत झाले. पुण्यात सेटल झालेले हे जाधव परिवार तसे मनाने साधे व प्रेमळ माणसे. नवीन लग्न झालेल्या मुलींना त्यांच्या सासरच्या मंडळीविषयी मनात जसा प्रश्नाचा गोंधळच असतो, तसा सोनलच्या मनातही सासरची माणसे कशी असतील, सासूबाई कशा असतील, मला ते सांभाळून घेतील का, नवीन चालीरीती, नवीन घर, नवीन माणसे, नवीन आयुष्याची सुरुवात, सर्व होईल का व्यवस्थित सावकाश, असा प्रश्नांचा पाऊस सुरूच होता. लग्न होऊन आल्यावर प्रत्येक मुलीला वाटणारी काळजी जी स्वाभाविकच, त्यात मग सोनल अपवाद कशी ठरेल. सोनलचे लग्न अगदी निर्विघ्न पार पडले. लक्ष्मीरूपी माप ओलांडून ती जाधव कुटुंबात एकरूप झाली. लग्न होऊन निदान एक आठवडा झाला असेल, घरात नवीन जोडप्यासाठी भेट देणारी मंडळी सुरूच होती. गहूवर्णीय लांब व मध्यम असलेली अंगकाठी, साधारण पन्नाशीतल्या असलेल्या सुनंदाताई म्हणजे सोनलच्या सासूबाई. हलक्या रंगाची पण डोळ्यांना आकर्षित करणाऱ्या कॉटनच्या साड्या परिधान करत, चेहऱ्यावर असलेलं ते प्रेमळ हास्य व बोलण्यातून जाणवणारा आपलेपणा सुनंदाताई नेहमी नाती टिकवून ठेवण्यात व त्यात आनंद शोधण्यात मग्न असे. सुनंदाताई ह्या रिटायर झालेल्या शिक्षिका म्हणून त्यांच्या वागण्या बोलण्यात जणू एक शिक्षक लपून आहे असे भासे. लग्न होऊन बरेच दिवस गेली, तरी सोनलची साडी नेसणे काही थांबले नाही. खरे तर साडी नेसून घरकाम करणे तिला जरा अवघड जाई, पण घराची मंडळी काय बोलतील या भीतीपोटी सोनल रोज साडी नेसून घरात वावरे. काम करता करता साडीमुळे फरशीवर आपटायची वेळ बऱ्याच वेळा येऊन गेली. पटापट चालताना मध्येच मिऱ्यात फसणारा पाय सोनलला तोंडावर पाडायची वेळ आणत. हे एकदा सुनंदाताईने पाहिलं. क्षणभर त्यांनी सोनलकडे पाहिलं आणि तिला हाक मारत जवळ बोलावले. सोनल बाळा, इकडे ये. सासूबाईंनी हाक दिली म्हणून सोनल आपल्या हातातलं काम सोडून पटकन सासूबाईच्या दिशेने पाऊल टाकू लागली. काय झालं आई, काही पाहिजे का, असं म्हणत सोनल तिच्या पदराला आपले ओले हात पुसू लागली. नाही ग, मला नको आहे काही, असंच म्हटली. थोडं गप्पागोष्टी करू. इतर दिवशी पाहुण्यांची वर्दळ असते तशी आज नाहीये, तर जरा निवांत बसू. सुनंदाताईच्या तोंडातून पडलेले शब्द ऐकून सोनलला जरा बरं वाटलं. ती आणि सुनंदा आता एका सोफ्यावर बसून होत्या. हाती चहाचा कप आणि टेबलवर काही नाश्त्याचे पदार्थ. हळूहळू सासूसुनाच्या गप्पा सुरू झाल्या आणि हळूच सुनंदाताईने नवीन विषय छेडला. सोनल, घरी काय कपडे घालत होतीस? आई, मी घरी तसेच साधे कपडे, कुर्ता पायजमा, जीन्स टॉप, असंच सोनल निरागसपणे उत्तर देत होती. बोलताना सोनलला सुनंदाताईचा स्वभाव आवडला होता. त्यांचे मोकळे बोलणे, प्रेमळ भावना, त्यांचे सुंदर विचार ह्या गोष्टींनी सोनलचे मन मोहून गेले. मग बाळा, तू इकडे पण तेच कपडे घातले तरी चालेल, हरकत नाही. हे पण तुझंच घर आहे की. सुनंदाताईने त्यांचे विचार मोजक्या शब्दात व्यक्त केले. ते ऐकून सोनल जरा निशंत झाली. सासूबाई अशा प्रकारे तिला मोकळे पण देत आहेत, त्यांचे तिला नवल वाटले. पण आई, नवीन लग्न झाले की साडीच नेसावी लागते ना, आणि आपल्या घरी तसं सतत पाहुणे असतात. सोनलच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेत, पाहुणे काय नेहमीच येत जात राहणार, आणि नवीन जमान्यात नवीन तऱ्हेचे कपडे तर येणारच. काळानुसार बदलत चालावं लागतं. आपले विचारात भर टाकत जावी, आपले विचार मांडण्यासाठी कला अवगत करावी. सुनंदाताई सोनलला समजून सांगत होत्या. आई, मला वाटतं की इकडे चालणार नाही.
म्हणजे लग्नानंतर तर मुलींना साडी नेसावी लागते म्हणून, सोनल अडखळत म्हणाली. सोनल, आता तू पण ह्या टेक्नॉलॉजीच्या युगातली जुनी माणसे सगळीच काही जुन्या विचाराची भरलेली नाहीत. आता काही दिवसांनी तूही जॉब करशील. मग तरीही तू साडी नेसून जाशील का? मला तू माझ्या मुलीसारखी आहे आणि हे घर तुझं आहे, तेव्हा तुला आवडेल ते कपडे घालत जा आणि मोकळं राहत जा. सुनंदाताईचे शब्द ऐकून सोनलचे मन भरून आलं. आई, खरंच तुम्ही खूप छान आहात. थँक यू. सोनल आपल्या गालावर खळी उमलत म्हणाली. टीव्ही सिरियलमध्ये अशा काही सासू कपटी, स्वार्थी आणि सुनेला सासरवास देणाऱ्या दाखवल्या जातात. तेच खरे वास्तव्य आहे असे नाही. माणसे काळानुसार बदलत जातात. त्यांच्या विचारात भर पडतात. नवनवीन गोष्टी शिकतात. त्यांपैकी सुनंदाताई होत्या. त्यांचे विचार मुळातच सुंदर होते. त्यांनी कधी जुनी चालीरीती आणि नवीन काळ त्यांच्यात समन्वय साधून त्या चालत होत्या. आपल्या सासूबाई मनाने खरंच खूप चांगल्या आहेत आणि सोनल स्वतःला खूप नशीबवान समजत होती की तिला सासू चांगल्या मिळाल्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.